आम्ही लढून गोरगरीबाच्या लेकरांची चटणी भाकर करून जी आर आणलाय, तुम्ही त्यासाठी चॅलेंज करणार? आणि ते कोणाच्या बापाला चॅलेंज होत नाही, ते विनयला जाहीरपणा सांगतो. चॅलेंज कोणचा होत असतो ज्याला कुठलाच आधार नाही. आणि असा एखादा जी आर घेतला त्याला चॅलेंज होतो. याला आधार आहे हैदराबाद गॅझेटचा. कोणाचा बाप आला तरी चॅलेंज होतो. तुम्ही जर कोर्टात गेले ना, 1954 जे आर चॅलेंज केलाच मराठ्याने, समजा तुम्ही ते आमचं 16% आरक्षण ते घातलंच म्हणून समजायचं. 2%, 50%च्या वरचं 2% सुद्धा घालणार आम्ही. तुम्ही जर आमच्या लेकराला असं खेळणार असले, असं विष पाजणार असले, तर मग आता आम्ही तुमच्या लेकराची नाही कदर करत केली आता लय दिवस. म्हणजे आमचे नोंदी असून आम्ही लढून मिळवलं तरी मिळू देत नाही. तुम्ही फुकट घेता. 16% आरक्षण कोणाचं आहे? कोणाचं खाता तुम्ही? मंडळात तुम्हाला 14% आरक्षण दिले. त्याच्यामुळं जशाल तसं वागायचं आता आम्हाला शिकावं लागणार आहे. नसता फडणवीस साहेबांनी ते एवढ्या नीट सांगायचं. त्याच्यामुळे ओबीसीचं वाटलं होता का आम्हाला नाही करायचं ओबीसीचं वाटलं. ते नासक आहे, त्याच्या एकट्या नासकेपणामुळे सगळं सरकार सुद्धा अडचणीत येऊ शकतं. सगळं ओबीसी अडचणीत येऊ शकतं. नसतं ओबीसी त्याला नीट समजून सांग.